कुटी करू आणि ते लेटी समजा जर का द्यायचं असलं तर एखादं समजा ढेप वगैरे आलं वगैरे देतं का तुम्ही त्याला? गोळी बस असते ह्या निकडा भरडा आहे का? हा बरं मक्का भरडा ते या सण पुन्हा काय म्हणते 27 पर्यंतच आहे आमचं हे. हो हा ही गाई 27 बसलेली का? हा ही ठीक आहे. 27 लिटर एक गाय. 2 टायमाचं दोन टाइम मग दूध काय भावतं बरं आपलं? 35-36 रुपये मग जागेवरून नेतं की ते तुम्हाला म्हणजे नेऊन पोस्ट करायला लागतं का ते? पोच करतो जागा येतं पण जागा येण्यापेक्षा आपलं जवळच आहे. पोच करायचं फॅटनुसार घेत नाहीत का दूध? फॅट फॅटनुसार त्याच्यामुळे बस करेल हां दुधाची क्वालिटी घ्यावं दूध क्वालिटी असल्यावर आणि झाला क्वालिटीच पाहिजे. आणि याला लस वगैरे देता का तुम्ही गाईला? लशी आता कसं आहे वातावरणात लाळीची थंडी दिवसात लाळीची लशी हां कुठं ते फरिया फिर्या काय म्हणते ना आदर हां. ती सरकारी डॉक्टर येऊन लस मारून जाते. बिमार जास्त पडता का बरं काही? नाही काय वातावरण तुमच्या इकडे सुटेबल वातावरण सुटेबल त्याच्यामुळे काही बी कसं यावं स्वच्छता पाहिजे. स्वच्छता असल्यावर पण गाईला थंड वातावरण जास्त पाहिजे, गरमी नाही पाहिजे. नाही पण गरम मध्यमच आहे एवढं थंडी बी नाही. थंडीच्या दिवसात या मॅटचा फायदा काय होतो बरं? नेटचा फायदा बरोबर बसायला बिसायला नाही पाय नक्की वाढत नाही आणि ही त्याला केस राहत नाही मग ही नसलं तिथं चट्ट पाडते म्हणजे खाली जर बसले तर ते घासतात त्याचे केस निघून जातात. बसतानी बी जा पडतोय उठतानी बी बरोबर आणि स्वच्छ माग सगळं भरायचं त्याचं चालूच असतं. कंटिन्यू भरणं ते आहे ना, स्वच्छता राहील तेव्हाच. काय ठेवतात ते पाडे? यांचे पाडे विकता का रोज तसंच? ते पिल्ले विकता का ते पाड्याचे गाईला पाळतो बी काय इकतो बी एखादी लहान नाही इकत. सरासरी आता या गाईची किंमत किती असेल बाजारात जर घ्यायला गेलं? तर ही 70-75 हो. 75. मग आपल्याकडे सगळ्यात मोठी किमतीची गाय कोणती आहे बरं? मोठी किमतीची गाय ही गाय केवढी आहे होय? ठीक आहे या गाय ही लाखाच्या वर ठीक आहे. काल उडीचे काय लाख रुपयाची हेली लाखाच्या वर जाईल. काका मग लावणसाठी तुम्हाला मग डॉक्टर बोलवता का कसं? डॉक्टर मुक्ताचा फायदा काय होतो बरं? मुक्त संचार कोट्याचा कालवडांना मुक्त आणि शेण चांगलं आहे ते. हा 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 शेणखत चांगलं होतं आहे ना. एवढं शेतकरी टाकण्यासाठी नंबर ही कसं बारीक बारीक बरं का हो. ही मुतारी शेत हा ना कालवड मुद्दा मिक्स होतं ना ते. आता ती कसं आहे मुतारी जाते पण आम्ही वावरात सोडलेली. डायरेक्ट तू गायचं मूत डायरेक्ट वर जातो आहे ना हा. उसाच्या वेळेला. हो ही काय पिकत हा नाही ना. पाणी वगैरे कसं काय चांगलं आहे तुम्हाला? गावातलं पाणी. हा. त्याचं पाण्याचं नियोजन कसं आहे? काही पिकत कांदाला वेगळं द्यायचं. हो. शेतीला नदीचं वापरतो. आणि यांना प्यायला पाणी मग गावातलं पाणी वापरतो. त्या पाईपलाईन केलेली आहे का? चाऱ्याचं नियोजन कसं असतं यांचं? चाऱ्याचं नियोजन चारा एक टप्प आहे आता. सकाळचं एक टप्प संध्याकाळी एक टप्प. मग दिवसभर काहीच नाही. दिवसभर काही दुधाचा टाइम केव्हा असतो मग? दुधाचं सकाळी काय मग चारा काढून उठलं की एक जण शेण भरतो कवट्या गुळी टाकतात. गुळी टाकली की खाया टाकायची. आणि मग तुम्ही दुधाचं अंतर किती ठेवा? सकाळी केव्हा करता आणि संध्याकाळी केव्हा करता? सकाळचं 6:30 सुरू करायचं दूध 7 वाजेपर्यंत. आणि संध्याकाळी मग तेच टाईम. संध्याकाळी म्हणजे 10-12 घंटे डिफरन्स ठेवतो म्हणजे. मग सकाळी दूध म्हणजे सकाळी 10 लिटर संध्याकाळी तेवढं तिथे कमी जास्त तरी तेवढं फक्त त्याचे खायचं नियोजन असलं पूर्ण तेवढं. नियोजन कंपल्सरीच आहे त्याचं. गोळी भुसा आता एक थोड्या टायमाने पाणी सोडायचं. 4 वाजेपर्यंत पाणी त्या गव्हाने हां. तोपर्यंत काढायचं. गुळी टाकायची कवट्या भरायच्या आणि दाराला बसायचं. खाया टाकायचं पुन्हा पाणी संध्याकाळचं तसंच. सगळे किती जण बसतात? नियोजन किती जण करताय सगळ्याचं? 2च माणसं. हो. याला बिमारी जास्त पडत नाही है ना? बिमारी पडती तुम्हाला सांगतो. त्याची निगा ठेवली पाहिजे.
ही एका जागेवर ज्यांना ऊन बी नाही थंड बी नाही पाऊस बी नाही. मीडियम वातावरण आहे समजा. काय होतं जिथपर्यंत इरबळ हिंडून आलं तिकडे बांधलंय आहे हा. टाकतं इरबळ हा. संध्याकाळी अंधणीवर यायला आलं की गार वातावरण बदललं. म्हणजे यांना सोडायचं कामच नाही बघ, जागेवर सर्वांचं पाणी जागेवर सगळं जागेवर. जागेवर आपण कासरं मग खुटीचं सोडलंच नाही. मी यांना धुता पोळ्यालाच ही पोळा ती पोळा हो मग धुवायचं काम नाही का. जेवढी स्वच्छता तेवढं चांगलं. बोटात 2 टाइम धुयाचं हा. पोळ्यालाच धुयाचं. बरं एका गाईला सरकी पेंट टाकता बरं अंदाज समजा आमच्याकडे 2 किलो टाकता समजा एका जनावराला, तुमच्याकडे दुधासाठी कसं टाकतं तसं? 2-2.5 किलो भुसा सहित होते. सरासरी 3-3 किलो 2 टायमाला म्हणजे 6 किलो भुसा धरून भुसा धरून 6 किलो. गाव कोणतं आपलं हे? कोराळा खुर्द, तालुका बारामती, जिल्हा पुणे. नाव काय तुमचं? नामदेव बाबराव पवार. नामदेव बाबा पवार.